हां, हॅलो नमस्कार मित्रांनो. कधीच घरामध्ये आपल्याला भाजी नसेल किंवा कधी-कधी कंटाळा असेल, एक कधीतरी बाहेर जायचं असेल किंवा एक झटपट काहीतरी रेसिपी बनवायची आहे, तर अशा वेळी बेसन पोळं म्हणजे बेसन ऑमलेट करूया. त्यासाठी कांदा, लसूण बारीक चिरून घ्यायचा आहे, कोथिंबीर, मिरची घ्यायची, हळद, मीठ, हिंग मसाला टाकायचा, ओवा, जिरं टाकून छानपैकी मस्त बॅटर करून घ्यायचं आहे. बेसन पीठ टाकायचं आहे, कमी जास्त जितकं जाड पातळ तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकून घ्यायचं आहे, पाणी टाकून आणि मस्त तव्यामध्ये तेल टाकायचं. थोडं तेल टाका म्हणजे ना खरपूस होतो असा हा बेसन पोळा. टिफिनसाठी एक नंबर असतो, मुलांच्या मिस्टरांच्या जेवणासाठी नाश्त्यासाठी करू शकता. आता तेलामध्ये मस्त बॅटर टाकून घ्यायचं, पसरून घ्यायचं. जितकी कमी जास्त तुम्हाला हवी तेवढं तुम्ही बेसन पोळ्या करू शकता. चहाबरोबर नक्कीच करून बघा आणि चपाती भाकरीबरोबर एक नंबर लागतो. शाळेमध्ये असताना आई आपल्याला जातानाही करून द्यायचं किंवा शाळेत टिफिनला किंवा आल्यावरही खायला मजा यायची. आता असं बेसन पोळे करून बघा, नक्कीच आवडतील तुम्हाला. तुम्ही खाल्लं का नक्कीच कमेंट करून सांगा. नसेल खाल्लं तर नक्कीच करून बघा आणि छानपैकी बेसन पोळे म्हणजे बेसन ऑमलेट तयार झाले. एक नंबर लागतो चपाती भाकरीबरोबर झालेले आहे. तर मस्त की कुरकुरीत असं बेसन पोळी तयार झाले. साध्या सिंपल रेसिपी असा शॉर्ट लॉंग व्हिडिओज मी रोज टाकत हे जाऊन बघू शकता आणि रेसिपीला विजिट देऊ शकता. चला तर पुन्हा व्हिडिओ नवीन करतो, तोपर्यंत बाय बाय.